नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. कालच म्हणजे 9 नोव्हेंबरला आपण नवीन असणाऱ्या राज्यसेवेच्या पॅटर्नच्या अनुषंगाने एक्झाम दिलेली आहे पूर्व परीक्षेची. आणि त्या असणाऱ्या पूर्व परीक्षेच्या असणाऱ्या क्वेश्चन्सला पाहता आपल्याला राज्यसेवा म्हणजे एमपीएससी खूप काही बदलताना दिसतोय असं वाटत नाही. तो काय करतोय? प्रीच्या बाबतीत तरी त्यानं स्वतःचा असणारा फॉर्मॅट तसाच ठेवलेला आहे. फॅक्च्युअल कंटेंट असेल, मेमराईज असणाऱ्या गोष्टी असतील तुम्हाला, सोबतच काही बाबतीमध्ये तुम्हाला एक प्रकारे इंटरलिंक करण्याची ऑथॉरिटी असेल, किंवा सोबतच बघितलं तर कन्सेप्ट क्लॅरिटीवरती सुद्धा भर देऊन आयोगाने प्रश्न विचारले होते. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर थोडासा असणारा पर्स्पेक्टिव्ह त्यांनी चेंज केला सायन्सच्या बाबतीमध्ये. तिथं थोडासा असणारा मुद्दा थोडंसं एक अप्लाइड नॉलेजवरती असणारे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारताना दिसत आहेत आपल्याला. क्वालिटीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी आपण बघतो की परत एकदा तिथं फॅक्च्युअल डाटा, इयर वाईज, आर्टिकल वाईज कंटेंट आणि अमेंडमेंट वाईज कंटेंट त्या ठिकाणी ऍड करताना आपण बघतो. इकॉनॉमिक्सचा विचार केला तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला रिलेटेड असणारे सगळे स्कीम्स असतील, त्याच्यातील असणाऱ्या बजेटला घेतलेले डिसिजन्स असतील, आणि त्यातून बऱ्याचशा असणाऱ्या योजनांचा संदर्भ इकॉनॉमिकली कसा स्टेबल करतो इंडियाला, त्याच्यावरती क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असतील. हिस्ट्रीचा एक विचार केला तर एक पर्सन पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी क्वेश्चन्स विचारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसलेला होता. आणि त्यामध्येच थोडासा असणारा एन्शियंट मिडिवल असणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आणि मॉडर्नच्या असणाऱ्या बाबतीमधले असणारे क्वेश्चनची संख्या जास्त, असे बरेचसे मुद्दे आपण बघितले. त्यानंतर आता एक महत्वपूर्ण मुद्दा पाहिला तर आता प्री नंतर आपल्याला मेन्स साठी तयार व्हायचंय. आणि ही युपीएससीच्या असणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आधारावरती राज्यसेवेची असणारी ही पहिली मेन्स असणार आहे. तर या असणाऱ्या मेन्ससाठी आपलं परफेक्शन आणि आपलं परफेक्ट प्लॅन हा आपल्याकडे तयार असणं गरजेचं आहे. जर तो नसेल तर फक्त 140 दिवसांचा असणारा वेळ आहे आपल्याकडं. म्हणजे जर आपण प्रॅक्टिकली विचार केला आजपासून तर ते 29 मार्च पर्यंत, 29 मार्चला आपली ही राज्यसेवेची असणारी मेन्सची एक्झाम असणार आहे. भले तो पेपर आपल्याला संपूर्ण एप्रिलच्या असणाऱ्या महिन्यामध्ये जाताना दिसतो. मार्च मध्ये फक्त एकच पेपर आहे, म्हणजे एक दिवस पेपर आहे, आणि एप्रिलचे 3 दिवस पेपर आपल्याला ठिकाणी आहेत. आणि तिथं पण खूप काही सलग पेपर नाहीयेत, फक्त 2च दिवस सलग पेपर आहेत. पण तरी सुद्धा बघितलं तर 140 दिवसांचा अवधी मिळतो. 140 दिवसांच्या अवधीमध्ये ऑप्शनल तयार करायचं आपल्याला. कारण का हा असणारा जो कालखंड होता, जेव्हा डिक्लेरेशन झालेला आहे या असणाऱ्या पॅटर्नचं 25ला लागू करायचं, त्यानंतरचा मुलांना मिळालेला वेळ आणि सिरियसनेस आपण ज्या पद्धतीनं होतो की नाही, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला मेन्स पर्यंत 140 दिवसात ऑप्शनल कव्हर करायचंय. जीएसचे 4 पेपर कव्हर करायचे आहेत, एसए कव्हर करायचे आहेत, कंपल्सरी सब्जेक्ट जे आहेत 2 ते असणारे क्वेश्चन्स पेपर आपल्याला बघायचे आहेत. ते सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याकडे प्लॅन कसा असावा त्यासाठीचा असणार हे सेशन असणार आहे आपलं. म्हणजे प्री नंतर एक्झॅक्टली पुढे काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. आता ह्या मेरिटच्या बाबतीमध्ये पाहिलं तर परत एकदा तोच मुद्दा या ठिकाणी हायलाइट करायचा आपल्याला की 117चं असणार मेरिट मागच्या वर्षी लागलं होतं. त्याच सिमिलर कंटेंटचा विचार केला तर 110 प्लस 115 पर्यंतचं असणार मेरिट आपण या ठिकाणी अज्युम करू शकतो. पण याच्या सोबत आपला प्रीचा अभ्यास तर होतोयच, पण मेन्सचा अभ्यास झाला तरच तुम्ही प्रीला सुद्धा क्वालिफाय करता. हा एक सगळ्यात महत्वाचा अलिखित नियम आहे. कारण का तुम्ही मेन्सचा अभ्यास कव्हर करता म्हणजे तुमचा आवाका खूप जास्त स्ट्रॉंग झालेला आहे. त्यामुळे तुम्ही प्रीच्या बाबतीतले असणारे जे कन्सेप्ट क्लॅरिटीवरती प्रश्न असतात किंवा इंटरलिंकेज वरती क्वेश्चन्स असतात त्याचेही आन्सर खूप इझिली देऊ शकतात. त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आता हे आपलं सेशन स्टार्ट करण्या अगोदरच आपल्याला एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज बघायची आहे. एनसीईआरटी फाउंडेशन सिरीज का गरजेचे आहे? कारण युपीएससी सारखाच असणार फॉर्मॅट जर एमपीएससी अडॉप्ट करतोय तर आपल्याला युपीएससी सारखाच अभ्यास फॉलो करणं आवश्यक असणार आहे. त्यासाठी युपीएससी एमपीएससीच्या अनुषंगाने एनसीईआरटीची फाउंडेशन सिरीज आपण युट्यूबवरती लाईव्ह दिलेली आहे. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, काहीच त्या ठिकाणी खर्च करायची आवश्यकता नाहीये. तर ते सेशन्स झालेले आहेत, ऑलरेडी तुम्ही बघून घेऊ शकता. बेसिक कन्सेप्ट असेल, आन्सर रायटिंगचा पार्ट असेल. बेसिक आन्सर रायटिंग हे आपण एनसीईआरटी पासूनच या ठिकाणी स्टार्ट केलं पाहिजे, याचाही रेफरन्स तुम्हाला मिळेल. यासाठी सगळ्यात पहिलं आपलं सेशन घेतलं होतं वाय एनसीईआरटी. तर ते सेशन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की एनसीईआरटी का महत्वाचं आहे. नोट्स मेकिंग कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे, सगळे एनसीईआरटी कव्हर करायचे आहेत का, त्यातले स्पेसिफिक एनसीईआरटी कव्हर करायचे आहेत, तामिळनाडू स्टेट बोर्डचा असणारा कोणता पार्ट त्यामध्ये ऍड करणं रिक्वायर्ड आहे का, फ्री एनसीईआरटीचे असणारे पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होणार आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आणि याच असणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून
आपली असणारी बॅच आहे UPSC MPSC ची कंबाईन आपली इंटिग्रेटेड बॅच आहे मराठी मीडियमच्या अंतर्गत. प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू, पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी याचं असणार गाईडलाईन तिथे मिळणार आहे. यामध्ये एक्सटेन्सिव्ह कव्हरेज केलं जाणार आहे संपूर्ण असणाऱ्या सिलेबसचं. प्री आणि मेन्सचं प्रिपरेशन थोडा तुम्हाला इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. याच्यामध्ये डेली आन्सर रायटिंगचे असणारे प्रॅक्टिस याच्यामध्ये होणार आहे. सोबतच पाहिलं तर स्टडी मटेरियल तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि अपडेट फॉर्मॅटमधलं असणारं स्टडी मटेरियल या बॅचमध्ये मिळून जाईल. आणि डाऊट क्लिअरिंगचे सेशन्स आहेत, 1-on-1 इंटरॅक्शन्स असतील फॅकल्टी सोबत, किंवा जे या ठिकाणी सुपरमोस्ट आपल्याला असणारे जे सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत का त्यांच्यासोबतचे असणारे तुमचं कनेक्टिव्हिटी असेल, सोबतच जे आता रिसेंटली झालेले अधिकारी असतील त्यांच्यासोबत सुद्धा तुमचं कम्युनिकेशन या वेळेने मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर जायचंय आणि इग्नाइट अकॅडमीचं असणारं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही बॅच अवेल करता येऊ शकते. आणि आता जर पाहिलं आपण तर राज्यसेवेच्या असणाऱ्या मेन्सला जी 2025 ची एक्झाम आहे, मेन्स होणार आहे 26 ला, आणि त्या मेन्सचा उल्लेख केला तर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 याचे डेट आपल्याला आयोगानं ऑलरेडी डिक्लेअर करून दिलेल्या आहेत. यामध्ये पाहिलं तर एकूण 35 संवर्गाअंतर्गत या ठिकाणी ही एक्झाम होते. पारंपरिक किंवा वर्णनात्मक तसेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असा या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे परीक्षेच्या स्वरूपामध्ये. आणि मुख्य परीक्षा दिनांक हा याच्यामध्ये मेन्शन केलाय. मुख्य परीक्षा जर बघितली या ठिकाणी तर 29 मार्च 2026 ला याच्यामध्ये असणार आहे. ते कोणते तर इथं कंपल्सरी जे लँग्वेजचे पेपर आहेत का ते याच्यामध्ये असणार आहे. लँग्वेज भाषा पेपर 1 सकाळ सत्रामध्ये, भाषा पेपर 2 दुपार सत्रामध्ये 3-3 तासांचे पेपर आहेत. हे 3 तास सकाळ सत्राच्या अंतर्गत होणार आहे आणि 3 तास दुपार सत्राच्या अंतर्गत होणार आहे. 2 भाषेचे पेपर आहेत. तुम्हाला इथं 300 मार्कांचे आहेत आणि इथं क्वालिफाय करायचे तुम्हाला 25% मार्क घ्यायचे आहेत, म्हणजेच 75 मार्क घेण्यासाठी इथं आपल्याला तयारी करायची आहे. ते पेपर असतील 29 मार्चला. नंतर 5 एप्रिल 2026 रविवारी निबंधाचा पेपर असेल, पेपर 3 ज्याला म्हटलं जातं, निबंधाचा पेपर असेल 5 एप्रिल. म्हणजे 29 मार्च नंतर तुम्हाला एसएच्या पेपरसाठी खूप सफिशियंट टाइम दिला. UPSC एवढा टाइम देत नाही कधीच, MPSC देतोय आपल्याला. आणि त्यानंतर पाहिलं तर 18 एप्रिल 2026 ला शनिवारी पेपर GSचा पेपर 1 असेल, सामान्य अध्ययन पेपर 1 ज्याला रँकिंग नुसार पाहिलं तर पेपर 4 आहे तो. आणि दुपार सत्रामध्ये सामान्य अध्ययन पेपर 2 ज्याला रँकिंग नुसार पेपर 5 म्हटलं जातं, शनिवारी 18 एप्रिलला. 19 एप्रिलला रविवारी GSचा पेपर 3 आणि GSचा पेपर 4. असे 18 आणि 19 एप्रिलला आपल्याला GSचे 4 पेपर लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 2 दिवसामध्ये जवळपास उल्लेख केला या ठिकाणी तर 12 तास लिहायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं. म्हणून तर म्हणतात ना आन्सर रायटिंग काम महत्वाचं असतं, किती जास्त लिहिणं आवश्यक असणार आहे. आणि मग 26 एप्रिल 2026 रविवारी तुम्हाला ऑप्शनलचा पेपर असणार आहे. ऑप्शनल पेपर फर्स्ट, ऑप्शनल पेपर सेकंड, असं हे टायमिंग आहे. म्हणजे 29 मार्च पासून तुमची मेन्स स्टार्ट होणार आहे. ते कधीपर्यंत असणार आहे तर ते 26 एप्रिल पर्यंतचा असणारा कालखंड याच्यामध्ये असेल. म्हणजे तुम्हाला 29 मार्च पर्यंत प्रॅक्टिकली टाइम पाहिलं तर 140 दिवस आणि या असणाऱ्या पेपर पर्यंत पाहिलं तर तुम्हाला 150 दिवसांचा अवधी इझिली मिळतो सगळ्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने. ओके, मग अशा कंडिशन्स मध्ये आपल्याला जर एक्झाम द्यायची आहे 29 मार्च 2026 ला, तर आपल्याकडं एक्झॅक्टली दिवस किती आहेत तर 140 दिवस आहेत. आता या 140 दिवसांमध्ये आपल्याला प्लॅन काय करायचंय तर 140 दिवसाच्या अंतर्गत आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर आपल्याला GSचे 4 पेपर करायचे आहेत. सोबत पाहिलं या ठिकाणी तर एसएचा पेपर करायचा आहे आणि ऑप्शनलचेही पेपर करायचे. जर याच्या अगोदर आपला अभ्यास या असणाऱ्या सब्जेक्टच्या बाबतीमध्ये किंवा या ठिकाणी कोणतं असणार ऑप्शनल चूज करायचा याबद्दल क्लॅरिटी नसेल तर लवकरात लवकर ऑप्शनल डिसाईड करणं आवश्यक असणार आहे. आणि मग त्यानुसार आपलं असणार हे 140 दिवसांचं असणारं प्लॅनिंग तुमचं इथं झालं पाहिजे. GS पेपर 4 GS आहेत आपल्याला याच्यामध्ये. मग यामध्ये बघितलं GS पेपर 1 मध्ये याच्यामध्ये हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, आर्ट अँड कल्चर असेल, सोसायटी असेल. GSच्या पेपर 2 मध्ये बघितलं तर आपण या ठिकाणी बघतो पॉलिटी असेल, गव्हर्नन्स असेल, IR असेल,
सोशल जस्टिस असेल. जीएसच्या पेपर 3 मध्ये पाहिलं आपण तर या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट याच्यामध्ये येतो, इकॉनॉमिक्सचा पार्ट याच्यामध्ये येतो. सोबत पाहिलं या ठिकाणी तर ऍग्रिकल्चरचा, ऍग्री डेव्हलपमेंटचा, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटचा, इंटरनल सिक्युरिटीचा, डिझास्टर मॅनेजमेंटचा पार्ट येतो हा जीएसच्या पेपर 3 मध्ये. जीएसच्या पेपर 4 मध्ये पाहिलं तर इथिक्स आहे, इंटिग्रिटी आहे आणि ऍप्टिट्यूड आहे. असे 4 पेपर, प्रत्येक पेपर हा आपल्याला 250 मार्कांचा आहे. असे टोटल 1000 मार्क. एस्से लिहायचेत आपल्याला 2, प्रत्येक एस्से लिहायचे आपल्याला 125 मार्काला. तर असे याचे 250 मार्क असतील. आणि ऑप्शनलचे आहेत आपल्याला, ऑप्शनल एकच आहे पण त्या म्हणजे 26 सब्जेक्ट दिलेत, त्या 26 सब्जेक्ट पैकी एक ऑप्शनल निवडायचे आपल्याला. समजा तुम्ही निवडला PSIR, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत त्या ठिकाणी, पेपर 1, पेपर 2. शक्यतो पेपर 1 हा असतो स्टॅटिकचा पेपर आणि पेपर 2 असतो हा डायनामिझमचा, डायनामिक पेपर असतो म्हणजे करंटला कनेक्टेड असतो. पेपर 1 ला 250 मार्क, पेपर 2 ला 250 मार्क. असा ऑप्शनल आपला किती मार्कांचा आहे? 500 मार्कांचा आहे. हेच मार्क तुमचे काउंट होणार आहेत फायनल मेरिटच्या अंतर्गत, म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येण्यासाठी. मग लक्षात घ्यायचं, जीएस चे उल्लेख केला तर 1000 मार्क आहेत, अधिक एस्सेचा उल्लेख केला तर इथं 250 मार्क, अधिक ऑप्शनलचा विचार केला तर या ठिकाणी हे 500 मार्क. असे टोटल बघितले तर 1750 मार्क आहेत. आणि युपीएससी मध्ये तुम्हाला जर या ठिकाणी इंटरव्ह्यूचा कॉल आला पाहिजे, अशी जर तुमची तयारी असली पाहिजे तर त्यासाठी मार्क लागतात 800+. कुठं ना कुठं आपल्याला एमपीएससी ला सुद्धा याच असणाऱ्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला याला क्रॅक करावं लागणार आहे. 800+ मार्क घेणं गरजेचं असणार आहे. मग तुम्ही जाणार आहात इंटरव्ह्यूला आणि त्या अगोदर तुम्हाला या 140 दिवसाच्या अंतर्गत जे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत ना, लँग्वेजचे 2, लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड, तो 300 मार्काचे 2 पेपर आहेत, जिथं तुम्हाला 75 मार्क घ्यायचे आहेत. मगच तुमचे हे सगळे पेपर चेक होतात. अदरवाईज तिथं तुम्ही क्वालिफाय नाही केलात तर तुम्हाला या ठिकाणी हे पेपर चेक होणार नाहीत. आणि मग तुम्ही 800+ घेतला तर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट, इंटरव्ह्यूला कॉलिंग येतो आणि इंटरव्ह्यूचे मार्क आहे तुमचे 2075. मग फायनल मेरिट जे लागणार आहे ते लागणार आहे 1750 आणि 275. या दोघांची बेरीज केली तर 2025 मार्कांची तुमची टोटल फायनल मेरिट असणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला 1000+ मार्क घेतले तुम्ही तर तुम्ही युपीएससी मध्ये ऑल इंडिया रँक नंबर 1 पर्यंत जाता, म्हणजे टॉप असणाऱ्या रँकिंग मध्ये येता. म्हणजे आपल्याला 50% स्कोर करायचा असतो. पण आता एमपीएससी कशा पद्धतीने याला चेक करणार आहे, किती मार्क देणार आहे, सगळ्या गोष्टी या ठिकाणी गुलदस्त्यात आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी वेट करावं लागणार आहे. मेन्स झाल्यानंतर कळेल आपल्याला की कशा पद्धतीने हा संदर्भ असेल. आणि इथं तुम्हाला त्यांनी डेट पण दिले की जुलै 2026 मध्ये हा निकालाचा अंदाजित महिना त्यांनी दिलेला आहे. निकाल सुद्धा जुलैच्या 2026च्या कालखंडामध्ये लागण्याची शक्यता आहे. मग आपल्याला या सगळ्या असणाऱ्या विषयांची तयारी करायची फक्त मोजून 140 दिवसामध्ये. मग 140 दिवसांमध्ये क्लिअरली लक्षात ठेवायचं, आपल्याला ऑप्शनल या सब्जेक्टला वेळ द्यायचा आहे क्लिअरली 40 दिवस. ऑप्शनलला तुम्ही कसंच कॉम्प्रोमाइज करू नका. 40 दिवस तुम्ही फुल फ्लेजनं या असणाऱ्या ऑप्शनल वरती फोकस करायचे. आणि 40 दिवस दिले तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, डेली मिनिमम 10 to 12 आवर्स या ठिकाणी द्यावे लागतील. आता एक खायची गोष्ट नाहीये, कारण का ऑप्शनल प्रिपेअर करायचं असेल तर मिनिमम 8 मंथ्स लागतात. जर जनरली अभ्यास करून आपल्याला ऑप्शनल क्लिअर करायचं असेल तर. आता आपल्याकडे रश आहे, आपल्याला आता लवकरात लवकर तो क्वालिफाय करणं सुद्धा गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 40 दिवसांमध्ये या ठिकाणी मेहनत करावी लागणार आहे. मग 10 ते 12 काय 15 तास जर लागले तर त्याला आपल्याला थोडंसं ओढावं लागणार आहे, कव्हर करून घ्यावं लागणार आहे. आणि या 40 दिवसांमध्ये 2 दिवस आपल्याला किमान लागणार आहे की ऑप्शनल डिसाइड करायचं आहे ना. मग ऑप्शनल डिसाइड करण्यासाठी या ठिकाणी मी एक सेशन घेतलेला आहे, हाऊ टू चूज ऑप्शनल फॉर यूपीएससी आणि एमपीएससी. या असणाऱ्या सेशनला नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ऑप्शनल निवडताना मदत होईल. आणि तो ऑप्शनलला 40 दिवस दिले तर राहिलेत आपल्याला या ठिकाणी 100 दिवस. मग या 100 दिवसांमध्ये काय करायचं आपल्याला या ठिकाणी, तर याला बायफर्गेट करायचे 60 दिवस आणि
40 दिवस या फॉर्मॅटमध्ये. मग या 60 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचे, जीएसचे असणारे 4 पेपर, ओके, प्लस ऑप्शनलचे असणारे रिव्हिजन, हे तुम्हाला कंटिन्युअस मॅनर मध्ये करायचं आहे. आणि त्यानंतर या 40 दिवसामध्ये तुम्हाला करायचं आहे तो म्हणजे एसए आणि प्लस काय, जीएस आणि ऑप्शनल या सगळ्यांचं असणारं रिव्हिजन करायचं आहे. कारण एसए सुरुवातीला करत बसायचं नाहीये. एसए लिहिण्यासाठी आपल्याकडे डाटा तर पाहिजे ना. 1200 शब्दांमध्ये एसए लिहायचे, म्हणजे कमीत कमी 12 ते 15 पेजेस पर्यंत एसए लिहायचं असेल तर आपल्याकडे तेवढा कंटेंट तर असला पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडं ऑप्शनलचं वाचन झालेलं असलं पाहिजे, जीएसचे 4 पेपरचं वाचन झालं असलं पाहिजे. मग एसएचं स्ट्रक्चर कसं असतं, सायकोलॉजिकल एसे कशा असतात, फिलॉसॉफिकल एसे कशा असतात, सायफाय एसे कशा असतात, करंट बेस्ड एसे कशा असतात, हे समजायला खूप वेळ लागत नाही. पण त्याच्यातले कंटेंट बघणं खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तो मुद्दा भविष्यामध्ये आपल्याला त्याच्यावरती काम करणं पॉसिबल होऊ शकतं. लगेच त्याच्यावरती काम करायचं नाही आपल्याला. आणि मग याच असणाऱ्या 60 किंवा 40 यापैकी आपल्याला कमीत कमी या ठिकाणी 10 दिवस द्यायचं आहे. ते कशासाठी, तर ते द्यायचं इथं क्वालिफाईंग सब्जेक्टसाठी. हे आहे ओव्हरऑल प्लॅनिंग आपल्या असणाऱ्या ऑप्शनलच्या असणाऱ्या विषयासहित मेन्सचं असणारं प्लॅनिंग असणार आहे. मग याच दृष्टिकोनातून तुम्हाला कव्हरअप करावं लागेल. सगळ्यात जास्त वेळ द्यावा लागेल ऑप्शनलला. त्यानंतर जीएसचे 4 पेपर आहेत, त्यांना फक्त 60 दिवस आणि 40 दिवसांमध्ये, कारण तुमचं रिव्हिजन पण होणं गरजेचं आहे. जर तुम्ही रिव्हिजन नाही करत बसला तर तुम्हाला खूप जास्त या ठिकाणी फेस करावं लागेल अडचणींना. आणि परीक्षेमध्ये अचानकली तुम्हाला काय आठवतंय काय आठवत नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि मी बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं बघितलं की त्या साहेब लोकांना आन्सर लिहायचं म्हटल्यानंतर डायरेक्टली क्वेश्चन वाचतात आणि आन्सर लिहायला सुरुवात करतात. असा असणारा अतिशहाणपणा कधीच करायचा नसतो. आपल्या आन्सर रायटिंगला सगळ्यात जास्त महत्व कधी द्यायचं या ठिकाणी, कसं द्यायचंय, तर आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर तयार करता आलं पाहिजे. हे स्ट्रक्चर म्हणजेच काय, की जर तुम्हाला 10 मार्काचा क्वेश्चन असेल, म्हणजे 150 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं असेल, तर तुम्हाला वेळ मिळतो 7 मिनिटं. किती मिळतो, 10 मार्काच्या एका प्रश्नाला लिहिण्यासाठी प्रॅक्टिकली आपण बोलतोय तर 7 मिनिटं वेळ मिळतात. आणि 15 मार्काचा जर क्वेश्चन असेल तर त्यासाठी लिहायचेत आपल्याला 250 शब्द आणि इथं आपल्याला वेळ मिळतो 11 मिनिटाचा एका क्वेश्चनसाठी. मग या 7 मिनिटांमध्ये क्वेश्चन बघितला आणि लगेच लिहायला सुरुवात केला आणि जसं आठवल तसं लिहित गेला, तुम्ही पुढे बदलत गेलात, तर त्याला अर्थ प्राप्त होत नाही. कारण त्याच्यामध्ये इंटरकनेक्टिव्हिटी येत नाहीये, त्याच्यामध्ये फ्लो येत नाही आन्सरचा. म्हणून काय करायचं, स्ट्रक्चर पहिल्या असणाऱ्या 40 सेकंदामध्ये आपल्याला तयार करायचंय हितं. आणि हितं काय करायचं, फार तर 45 सेकंदामध्ये आपल्याला स्ट्रक्चर तयार करता आलं पाहिजे. म्हणजे काय, इंट्रोडक्शन मध्ये मी कशाने इंट्रोडक्शन करणार, एखादा कोट याच्यामध्ये टाकणार का, किंवा एखाद्या असणाऱ्या पर्सनला मी याच्यामध्ये मेन्शन करणार का. इंट्रो झाल्यानंतर आन्सरच्या मेन बॉडीमध्ये समजा 10 मार्काचा क्वेश्चन असेल या ठिकाणी, तर 4 पॉइंट मी कोणते लिहिणार. जर 15 मार्काचा क्वेश्चन असेल तर या ठिकाणी मिनिमम 6 पॉइंट मी कोणत्या पद्धतीचे लिहिणार, हे असणारे मुद्दे तुम्हाला इथं लिहायचे आहेत, मांडायचे आहेत. आणि मग कन्क्लुजन काय लिहिणार आहे हे तुम्ही 40 ते 45 सेकंदांमध्ये कव्हर करणं आवश्यक आहे. मग तुम्ही राहिलेल्या असणाऱ्या 6 मिनिटांमध्ये, इकडच्या असणाऱ्या 10 मिनिटांमध्ये काहीही कसलाही विचार एक्स्ट्रा, काही एखादा अति महत्त्वाचा मुद्दा आठवला तर ऍड करा, पण ते स्ट्रक्चर त्या फ्लो मध्ये आणणं गरजेचं आहे. हे आणण्यासाठीच, हे स्ट्रक्चर स्ट्रॉंग करण्यासाठीच तुमच्याकडे किती दिवस आहेत आता, तर आपल्याकडं फक्त 140 दिवसांचा असणारा कार्यकाल आहे. त्यामुळं या असणाऱ्या मुद्द्यांना थोडंसं व्यवस्थित आपल्याला हायलाइट करून बघायचंय. मग त्या अनुषंगाने जे तयारी करणार आहेत, मग 25 असेल किंवा 26चा पेपर असेल पुढे, त्या सगळ्यांसाठी युपीएससी एमपीएससीच्या अनुषंगाने एनसीईआरटी फाउंडेशनचे सिरीज आपण अवेलेबल करून दिलेले आहे. त्यामध्ये बेसिक कन्सेप्ट, आन्सर रायटिंग असेल, नोट्स मेकिंग असेल, सगळे एनसीईआरटी कव्हर करायचे आहेत का, त्याचे नोट्स कसे करायचे, त्याच्या असणाऱ्या अंतर्गत जे पीडीएफ असतील ते तुम्हाला फ्री दिले जाणार आहे. हे सगळे आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. सोबतच इंटिग्रेटेड आपली बॅच आहे युपीएससी एमपीएससी साठीची पूर्व, मुख्य आणि मुलाखत, या तिन्ही सदरा अंतर्गत आपली ही बॅच आपण कव्हर करून देतोय. तुम्हाला ही
इग्नाइट अकॅडमीच्या असणाऱ्या ऍप्लिकेशनला डाउनलोड करून ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. तर गुगल प्ले स्टोरवर जायचं, अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि मग तुम्हाला या आपली बॅच मध्ये एक एक्सटेन्सिव्ह कव्हरेज मिळणार आहे सगळ्या सिलेबसचं. इंटिग्रेटेड फॉर्मॅटमध्ये प्री आणि मेन्सचं प्रिपरेशन केलं जाणार आहे. सोबतच डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिसेस असतील, स्टॅटिक आणि डायनामिक दोन्ही पार्टचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि अपडेटेड स्टडी मटेरियल असेल, याच्यामध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन्स असतील, डेडिकेटेड करंट अफेअर्सचे असणारे मॉड्यूल्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला हा ऑनलाईन मोडमध्ये बॅच अवेलेबल आहे. तर तुम्ही याचा फायदा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तसंच मग ज्यांना कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ची बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी आरंभ बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच आहे. खूप नॉमिनल फीज मध्ये आपण घेतोय. 50% डिस्काउंट आहे ऑलरेडी. प्री साठी 4,999 प्लस जीएसटी, प्री प्लस मेन साठी 5,999 प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला बॅच अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. थोडासा रश करावा लागेल आपल्याला, 140 दिवसांना युटिलाइज करावं लागणार आहे आणि मग तुम्हाला मेन्स योग्य पद्धतीने देता येणार आहे. म्हणून डेली लिखाण गरजेचं आहे आणि लिखाण किती जास्त करता त्याला जास्त महत्व आहे. कारण तुम्हाला 6-6 तास लिहायचे डेली, जेव्हा मेन्स लिहायचं आहे. मग 6 तास लिहायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस तर पाहिजे ना, दिवसभर लिहायची. 6 तास 10 तास लिहायची प्रॅक्टिस असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आन्सर रायटिंग लिहायचं आहे आणि त्या आन्सर रायटिंगचं असणारं स्पेशल मेंटरशिप आपण देतोय. तर त्या अनुषंगाने स्ट्रीप चालू आहे खाली. तर त्या स्ट्रीपवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 4x8996116. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून याची अतिरिक्त माहिती घेऊ शकता. ठीक आहे. जर हा प्लॅन आवडला असेल, सेशन आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि भेटूया आपण अशाच असणाऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजला घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.